नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ई सारथीच्या प्लॅटफॉर्मवरती। आज या ई सारथीच्या प्लॅटफॉर्मवरून मी दिनेश काळे, मॅथमॅटिक्सचा एक प्रदीर्घ असा अनुभव असलेला एक शिक्षक, तुमच्यासमोर मॅथ्स 1 जो सब्जेक्ट आहे तुमचा, ज्याला आपण अल्जेब्रा असं देखील म्हणतो, तर या अल्जेब्राचा संपूर्ण आढावा घेणार आहे आणि तुम्हाला परीक्षेत कसं सोपं जावं, परीक्षेत आउट ऑफ मार्क्स कसे मिळावेत या संदर्भात तुम्हाला आता मार्गदर्शन करणार आहे। बारकाईनं बघा, व्हिडिओ स्किप करू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आता सुरू करूया। बघा, टायटल तुम्ही बघू शकता, क्लास 10 वन शॉट रिव्हिजन सब्जेक्ट अल्जेब्रा, आणि याच्यामध्ये पूर्ण कन्सेप्ट एकाच लेक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। हे एक लेक्चर पूर्ण तुम्ही अटेंड करा, त्यासोबतच तुम्ही अभ्यास करता हे मला माहितीच आहे, पण त्या अभ्यासाला जोड मिळेल या व्हिडिओची तर तुमचे मार्क्स हमखास तुम्ही 40 पैकी 40 मॅथ्स 1मध्ये 40 पैकी 40 मार्क्स सहज स्कोअर करू शकाल, ही मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो। ही ई सारथीची गॅरंटी आहे। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण। पहिलाच लेसन आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स, हा जो लेसन आहे की नाही, याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य सांगतो अगोदर या लेसनचं। याला मॅक्सिमम मार्क्स आहेत, म्हणजे बघा इथे मी मार्क्स लिहिले नाहीत, इथे दिले बघा साईडला दिले, मॅक्सिमम मार्क्स 12 आहेत, तर कमीत कमी 10-8 मार्क्सवरती तर येईल, पण जास्तीत जास्त 12 मार्क्स आहेत, म्हणजे ऑर वगैरे पकडून तर 12 मार्क्स देणारा हा लेसन आहे। त्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशनसुद्धा 12 मार्क देणार आहे, आणि स्टॅटिस्टिक्स जो शेवटचा आहे तो सुद्धा तुम्हाला 12 मार्क्स देणार आहे। हे 3 लेसन सगळ्यात महत्त्वाचे आहेत। आता या लेसनचं महत्त्व काय, तर याच्यामध्ये दिसायला खूप वास्ट आहे, कारण 9वीत सुद्धा हा लिनियर इक्वेशन होता, पण 9वीपेक्षा 10वीमध्ये थोडंसं कंटेंट शिल्लक आहे। तर ते जे कंटेंट शिल्लक येणार 9वीशी त्याचा कॉन्टेक्स्ट कमी आहे। 9वीमध्ये जसं तुम्ही सॉल्विंग द लिनियर इक्वेशन्स बघितलं असेल, तर त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती एलिमिनेशन मेथड तुम्ही इथे यूज करू शकता, सबस्टिट्यूशन मेथड इथे यूज करू शकता। फक्त इथे एक लक्षात घ्या, परीक्षेत तुम्हाला ते पर्टिक्युलरली असं म्हणणार नाही आहेत की यूज एलिमिनेशन मेथड और सबस्टिट्यूशन मेथड, ते फक्त एवढं म्हणतील सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन्स। त्यावेळी तुम्ही कुठली मेथड वापरू शकता, बट बेस्ट मेथड इज एलिमिनेशन मेथड। तर त्यामध्ये सुरुवातीला मात्र त्यांनी इंट्रोडक्शन देताना काय केलं आहे, ग्राफिकल मेथड ॲड केलेली आहे यावर्षी 10वीला। तर ग्राफिकल मेथड खूप डोईजड वाटते, खूप अवघड वाटते बऱ्याचदा मुलांना। मुलं मला म्हणत असतात, सर ग्राफ म्हटलं की भीती वाटते वगैरे, घाबरायचं अजिबात नाही, खूप सोपी असते ही मेथड। यामध्ये फक्त काय करायचं, आता सॉल्व तर करता येतं सगळ्यांनाच, पण मुलं या ठिकाणी एक चूक बऱ्यापैकी करतात, मॅक्सिमम मुलं एक चूक करतात, ती चूक तुम्ही करू नका, अदरवाईज तुमचा 1 मार्क जाईल, तो 1 मार्क आपल्याला जाऊ द्यायचा नाही आहे। त्यासाठी काय करायचं बघा, ज्यावेळी तुम्ही ग्राफ पेपरवरती इथे सोडवताय, असं समजा हा वाय ॲक्सिस असेल, त्यानंतर इथे एक्स ॲक्सिस आहे आडवा, हे तुम्हाला माहितीच आहे, पण इथे स्केल लिहायला विसरू नका, स्केल ऑन बोथ ॲक्सेस, ॲक्सेस म्हणायचं, ॲक्सिस नाही ॲक्सेस, ओके। तसं स्पेलिंग मिस्टेक झालं तुमचं, ॲक्सिस झालं, ॲक्सेसच्या ऐवजी, तरी त्याला एवढा काही फरक पडत नाही, ते तुम्हाला मार्क्स देतील, एवढा काही विषय नाही, बट आपण चुकीचं लिहायचं नाही। ॲक्सेस म्हणजे प्लुरल फॉर्म आहे, दोन्ही ॲक्सिस, ठीक आहे। ऑन बोथ ॲक्सिस काय, 1 सेंटीमीटर इक्वल्स 1 युनिट, हे लिहायला विसरायचं नाही, अजिबात विसरायचं नाही। जर तुमचा पेपर मॉडरेटरकडे गेला, म्हणजे परत चेक करण्यासाठी गेला, जास्तीत जास्त मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स जर पेपर जर परत चेक केले गेले, त्यावेळी इथं मात्र ते बारीक स्ट्रिक्टली बघतील, इथे तुम्ही स्केल लिहिलेली नसेल तर 1 मार्क तुमचा जाऊ शकतो। तर हे आपण एक कशाला अर्धसुद्धा आपण गमवायची गरज नाही, तर हे आपण लक्षात ठेवायचं। आणि यानंतर ग्राफिकल मेथडमध्ये तुम्हाला माहिती आहे की जो प्लेन पेपर आहे तिथे तुम्हाला सपोज आता काहीतरी 5x + 2y = 7 सोडवायचं नाही आपल्याला, मी एक सहज म्हणून एक्झाम्पल दिलं आहे। तर यात तुम्हाला या x आणि yच्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत, या विसरायचं नाही, ॲटलिस्ट 2-2 पॉईंट्स मिळाले पाहिजेत। अजून एक इक्वेशन इथे येईल, त्याचा पण असाच बॉक्स तुम्हाला तयार करायचा आहे, आणि त्या व्हॅल्यूज इथे प्लॉट करून मग तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचे आहेत। ही प्रॅक्टिस चांगली करा, आणि टेक्स्च्युअल जे क्वेश्चन्स असतात ना, तेच क्वेश्चन्स व्यवस्थित करा, त्यापैकीच परीक्षेला येतील हे लक्षात घ्या। बाहेरचे प्रश्न ते जनरली टाकत नाहीत,
जनरली नाही, ते टाकणारच नाही. त्यासाठी तुम्ही काय करा, टेक्स्टबुकमध्ये जे क्वेश्चन्स दिलेले असतील प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा, तर त्या ग्राफिकल मेथडवर आधारित असलेल्या प्रश्नांचा चांगला सराव करा. चला तर मग आता पुढे जाऊया. ग्राफिकल मेथडनंतर क्रेमर्स रूल मेथड ॲड झाली. हे 9वीला ही सुद्धा नव्हती, बरोबर आहे. तर क्रेमर्स रूल मेथडमध्ये काय करायचं नेमकं, अत्यंत सोपी अशी ही मेथड आहे. क्रेमर्स रूलने सॉल्व करा लिनियर इक्वेशन, असा सुद्धा प्रश्न परीक्षेला येत असतो. आणि अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला तर तो 3 मार्कला तुम्हाला येईल परीक्षेला, हे ध्यानात असू द्या. तर क्रेमर्स रूलमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, अगोदर डी काढावं लागतं. त्यासाठी हा फॉर्म्युला A1 A2 B1 B2, dxचा फॉर्म्युला असतो C1 C2 B1 B2, dyचा फॉर्म्युला असतो A1 A2 C1 C2. तर हे 3 पाठ करायचे आणि शेवटी x इक्वल्स dx अपॉन डी आणि y इक्वल्स dy अपॉन डी हे काढलं म्हणजे 1 2 3 4 आणि 5 या 5 पायऱ्यांनी 5 स्टेप्सनी तुमचं उत्तर निघणार आहे. त्यासाठी मला क्रेमर्स रूलसाठी मला काय करायला पाहिजे, मी डी काढायला पाहिजे A1 A2 B1 B2, त्यानंतर dx काढायला पाहिजे C1 C2 B1 B2 आणि dy काढायला पाहिजे A1 A2 C1 C2, x इक्वल्स dx अपॉन डी आणि y इक्वल्स dy अपॉन डी. एवढं जर लक्षात ठेवलं, क्रेमर्स रूल मेथडने सुद्धा तुम्हाला उत्तर सहज काढता येतील आणि याद्वारे तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. 2 पण आहे, 3 मार्क्ससाठी असा प्रश्न विचारला जातो परीक्षेत. नंतर बघा, सॉल्विंग बाय एलिमिनेशन मेथड और सबस्टिट्यूशन मेथड, या दोन्हीपैकी कुठली एक मेथड तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तेच म्हणणार नाही तुम्हाला एलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन वापरा, नुसतं म्हणतील की सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन. तर एलिमिनेशन मेथड सगळ्यात सोपी असते. एलिमिनेट करायला आपण काय करत असतो, एक एक्झाम्पल बघूया आपण. समजा 2x + 3y इज इक्वल टू 5 असं काहीतरी इक्वेशन आहे पहिलं. त्यानंतर इथे आहे काही पण -2x, किंवा हे खूप सोपं झालं, त्याच्याऐवजी मी थोडंसं वेगळं देतो. समजा इथे 5x - 6y असं दिलं आहे इज इक्वल टू 7. तर अशा पद्धतीनं असलं तर काय करेल, तर मी अशावेळी काय करणार, x किंवा y कोणाचं तरी कोएफिशियंट सेम करणार. मग कोणाचं सेम करायचं, तर सोपं कोणाचं ते बघायचं. इथे y बघा, yला 3 आहे, इथे 6 आहे. या इक्वेशनला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे मला 6y मिळेल की नाही, आणि ते पण प्लस आणि हे मायनस, म्हणजे दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करता येईल. म्हणजे फर्स्ट इक्वेशन इंटू 2 प्लस सेकंड इक्वेशन असं करायचं आणि तुम्ही सहज उत्तर काढू शकता. हे तुम्हाला माहिती आहे, उत्तर काढण्याची पद्धत माहिती आहे. तर एलिमिनेशन मेथडनी जनरली सॉल्व करायचं, म्हणजे तुमचं चुकणार नाही, तुमचे मार्क्स इथे मिळतील. म्हणजे बघा, ग्राफिकल मेथड आहे, त्यासाठी सुद्धा 4 किंवा 3 मार्क्सचा प्रश्न फिक्स्ड आहे, 3 धरूनच चला. क्रेमर्स रूल मेथड आहे, तर त्यात 3 मार्क्सचा प्रश्न येईल. फक्त क्रेमर्स रूल्समध्ये कधी कधी काय होतं माहिती आहे का, छोटंसं काढायला सांगतात, फाइंड डी किंवा फाइंड dx, एवढं जरी काढायचं म्हटलं मग 2 मार्काला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे लक्षात असू द्या. म्हणजे क्रेमर्स रूल मेथड जर मला संपूर्ण माहिती असेल तर मी काही काढू शकतो, काही विशेष नाही आहे. एलिमिनेशन मेथडमध्ये हे करायचं आहे. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, एक सगळ्यात प्रकर्षानं लक्षात ठेवण्याची बाब अशी आहे, ज्यावेळी तुम्हाला, आता मी एक अंदाज घेतो बघा, सपोज 44x + 55y इज इक्वल टू समथिंग काहीतरी आहे, काहीतरी लिहितो आहे मी, ते येईल असं नाही, फक्त हे महत्त्वाचं, 55x + 44y इज इक्वल टू 999 काहीतरी असं आहे. तर असं ज्यावेळी असेल, तुमचा कन्सर्न फक्त बघा, इथे 44 आहे, इथे 44 म्हणजे इंटरचेंज झालं x आणि yचं. इथे 55 आणि इथे 55, इथे पण इंटरचेंज झालं yचा कोएफिशियंट. जर कोएफिशियंट्स असं इंटरचेंज झालेले असेल दोन्ही इक्वेशन्समध्ये, सरळ मग काय करायचं, एकदा ॲडिशन करायची, म्हणजे ॲड करायचं, फर्स्ट इक्वेशन प्लस सेकंड इक्वेशन करायचा आणि थर्ड इक्वेशन मिळेल तुम्हाला आन्सर. त्यानंतर फर्स्ट इक्वेशन मायनस सेकंड इक्वेशन करायचा, फोर्थ मिळेल इक्वेशन, मग थर्ड आणि फोर्थ इक्वेशनना परत ॲड करायचं आणि तुम्हाला आन्सर मिळत जातील. मग पुढे एक्स आणि वायचा आन्सर मिळेल. म्हणजे एक्सचं मिळालं तर पुटिंग इन थर्ड इक्वेशन म्हणायचं आणि वायचा आन्सर मिळेल. तर अशा पद्धतीने हे करायचं, खूप सोपं, राईट. त्यानंतर बघा, कन्व्हर्टिंग नॉन लिनियर इक्वेशन्स टू लिनियर इक्वेशन्स. ज्यावेळी तुम्हाला एक्स वगैरे खाली दिलेलं असतात, 5/x + 4/y इज इक्वल टू 12 असं काहीतरी दिलेलं आहे फर्स्ट इक्वेशन. तर मग फर्स्ट आणि सेकंड पण अशाच पद्धतीचं, मग लेट 1/x बी a और m अँड 1/y b किंवा n असं काहीतरी म्हणा आणि मग त्याला सॉल्व करायला सुरुवात करा. कारण तुम्ही बेसिकली बघितलं असेल की ज्यावेळी कोएफिशियंट्स तर वरती दिलेले आहेत,
पण म्हणजे नंबर्स आणि व्हेरिएबल जर खाली दिलेले असतील डिनॉमिनेटरच्या जागी तर तो लिनियर इक्वेशन नसतो, हे आपल्याला माहिती आपण शिकलोय. मग त्यांना अगोदर कन्वर्ट करून घ्यायचं, मग सॉल्व्ह करायचं. अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत आणि एक्सरसाइजमधले सगळे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित केलेत प्रॉब्लेम सेटमध्ये जे दिलेत ते आणि एक्सरसाइजचे, तर त्याच्या बाहेर परीक्षेला प्रश्न ते टाकत नाहीत. त्यामुळे त्यांचा चांगला सराव करायचा. ते सुद्धा तुम्हाला 4पर्यंत मार्क्स देऊ शकतात किंवा असं छोटं जर आलं तर 2 मार्कला तर 100% तुम्हाला मार्क्स मिळून जातील. ओके. नंतर हे वर्ड प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती आहेत, जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत ते त्यांचा सराव जर चांगला केला तर कदाचित बाहेरून टाकतात कधी ते, पण बाहेरून टाकलेले सम्स हे काही विशेष अवघड अजिबात नसतात. वयाचे गुणोत्तर आहेत, बोटीचा प्रवास आहे, तर ते बघा. किंवा 50 रुपयाच्या इतक्या नोट्स, 100 रुपयाच्या इतक्या नोट्स असं आहे, मग अमाऊंट एवढी झाली. अशा पद्धतीचे वर्ड प्रॉब्लेम्समध्ये अजून फ्रॅक्शनसुद्धा आहेत. सपोज द डिनॉमिनेटर इज 2 टाइम्स द न्यूमिनेटर वगैरे वगैरे. हे जे काही दिलेलं आहे ना, तुम्ही त्या एक्सरसाइजमध्ये म्हणजे प्रॅक्टिस सेटमध्ये जा आणि प्रॉब्लेम सेटमध्ये जा. जेवढे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत तेवढे व्यवस्थित सॉल्व्ह करा. तुम्हाला तो जो आहे लिनियर इक्वेशन त्याचे तुम्हाला सगळे मार्क्स मिळून जातील. मग बघा आपण पुढे येतोय क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सुद्धा मार्क्स जे आहेत ना, तर मी इथे लिहून देतोय. मॅक्सिमम मार्क्स त्याचे सुद्धा ते आहेत 12. याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन हा सगळ्यात अगोदर विचारला जाणारा प्रश्न असतो. समजा त्यांनी कुठेतरी एक इक्वेशन दिलेलं असतं -3x + 4/2x², त्यानंतर इज इक्वल टू -5/3 असं काहीतरी दिलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं की याला राईट दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. अशा वेळी काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म असा असतो ax² + bx + c इज इक्वल टू 0. तर अशा फॉर्ममध्ये याला लिहायचं. तर सगळ्यात अगोदर x² वाला कुठला नंबर आहे, हा पूर्ण, याला त्याच्या कोइफिशियंट सकट तो फ्रॅक्शन असो काही असो तो घ्यायचा. मग 4/2x² ला x² मॅच झाला. मग प्लस bx आहे तर -3x येईल त्या जागी आणि हा -5/3 तो +5/3 इकडे येईल LHSला इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं स्टँडर्ड फॉर्म. आणि त्यानंतर ते म्हणतात की ABCच्या व्हॅल्यूज लिहा. ओके. तर ABCच्या व्हॅल्यू काय, मग A इज इक्वल टू 4/2, B इज इक्वल टू -3 आणि C इज इक्वल टू 5/3. जर 1 मार्कला हा क्वेश्चन आला तर अर्धा मार्क या गोष्टीला मिळेल आणि अर्धा मार्क तुमच्या या स्टँडर्ड नोटेशनला मिळेल. हे लक्षात असू द्या. बरोबर आहे. चला पुढे जाऊया. फाइंड K इफ x इज इक्वल टू 3 इज वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा टाईपचा प्रश्न हमखास येतो परीक्षेला. 2 मार्कला तरी हा प्रश्न येतोच, 2 किंवा 3, तर 2ला पकडून चला तुम्ही. हा परीक्षेला अशा टाईपचा प्रश्न येतो. तर जेवढे प्रश्न असतील याच्यामध्ये फाइंड K वाले तेवढे सगळे शोधायचे, व्यवस्थित सॉल्व्ह करून बघायची, प्रॅक्टिस करायची. जसं आता इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा. इफ x इक्वल्स 3 म्हटलंय त्यांनी, तर एक्सच्या जागी 3 पुट करायचं. जो आपल्याला इक्वेशन दिला तो लिहायचा kx² - 10x + 3 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये जिथे जिथे x दिसेल तिथे 3 पुट करूया. k × 3² - 10 × 3 + 3. आता याला सॉल्व्ह करूया आपण. इज इक्वल टू 0 सॉल्व्ह करूया आणि k ची व्हॅल्यू काढूया. 3² इज 9, 9 × k 9k -30 + 3 इज इक्वल टू 0. मग 9k -30 आणि 3 यांचं सबट्रॅक्शन होईल. बिकॉज आता इथे मुलं गडबड करतात बरं का. 30चं हे मायनस साईन तर देऊन टाकतात, पण 30 + 3 करतात आणि इथून पुढे उत्तर चुकायला सुरुवात होते. त्यामुळं सायन्स कन्व्हेन्शन व्यवस्थित माहिती पाहिजे. इफ बोथ द नंबर्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर अँड दे आर हॅव्हिंग डिफरंट साईन देन सबट्रॅक्शन इज फिक्स्ड. ज्यावेळी 2 नंबर जवळ असतात आणि त्यांच्यामध्ये दोन्ही साईन वेगळे असतात त्यावेळी त्यांची वजाबाकी फिक्स्ड असते. मग वजाबाकी करून 27 येणार इज इक्वल टू 0. मग अशा वेळी काय होणार, 9k इज इक्वल टू हा -27 तिकडे शिफ्ट करूया, +27 होईल. मग k इज इक्वल टू 27/9 विल गेट 3. इतकं सोपं. मग अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह केलं तुम्हाला 2 मार्क तर पक्के मिळणार आहेत. तर फाइंड व्हॅल्यू ऑफ k हा परीक्षेला बऱ्याच अंशी विचारला जाणारा प्रश्न असतो, येऊ शकतो, संभाव्य आहे. त्याची प्रॅक्टिस करा. पुढे आहे बघा सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्या 3 मेथड असतात. फॅक्टरायझेशन मेथड आहे, कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आहे आणि फॉर्म्युला मेथड आहे. तर फॅक्टरायझेशन मेथडमध्ये तर तुम्हाला माहिती थोडीशी आयडिया आहेच. मिडल टर्म जो असतो त्याला स्प्लिट करायचं असतं.
अशा पद्धतीने स्प्लिट करायचं असतं की त्याची ॲडिशन तर मिडल टर्म इतकी आली पाहिजे, पण प्रॉडक्ट मात्र शेवटचा किंवा फर्स्टवरचा कोएफिशियंट असेल तर त्यांच्या मल्टिप्लिकेशन इतकं आलं पाहिजे. तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड जर बघितले पुस्तकात तर तुम्हाला ती माहिती आहे. त्याच्यावरती हमखास प्रश्न येणार. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडवरती प्रश्न कदाचित येईल किंवा येणार नाही, असं काही फिक्स नाही त्याचं. पण फॉर्म्युला मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथड या अत्यंत हमखास प्रश्न देणाऱ्या मेथड आहेत. तर फॉर्म्युला पण येईल की नाही माहिती नाही, पण फॅक्टराइज तर 100% येईल. बघा मी इथं 3 राईट करतो, याला 1च करतो, याला मात्र 2 राईट करेल. तर ही पहिली मेथड सगळ्यात इम्पॉर्टंट, तिसरी त्यानंतर सेकंड आणि 2 नंबरची जी आहे ती कदाचित विचारली जाईल. म्हणू शकता ते पर्टिक्युलरली सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, त्यावेळी मात्र ती वापरावीच लागेल, राईट. पण तो क्वचित येणारा प्रश्न आहे, हा सगळ्यात जास्त येतोच. त्यानंतर हा पण बऱ्याचपैकी येतोच फॉर्म्युला मेथड, आणि नंतर तिसरं. तर फॉर्म्युलाची मेथड तुम्हाला माहिती असेल. फॉर्म्युला कसा असतो, x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस b² - 4ac अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a, बरोबर आहे. हा जो b² - 4ac तो काय, तो डिस्क्रिमिनंट आहे. डिस्क्रिमिनंट b² - 4ac याची व्हॅल्यू अगोदर काढून ठेवायची, मग फॉर्म्युला यूज करायचा, हे तुम्हाला माहिती आहे. तर अशा पद्धतीचा प्रश्न हा 3 मार्कला किंवा जर थोडासा अवघड असेल तर 4 मार्कला येऊ शकतो. नेचर ऑफ द रूट्स त्यानंतरचा पॉईंट आहे बघा आता नेक्स्ट. तर नेचर ऑफ द रूट्स म्हणजे समजा b² - 4ac हा जो डिस्क्रिमिनंट आहे याची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 आली सपोज, तर मग नेचर ऑफ द रूट्स काय असतात, द रूट्स आर रियल अँड इक्वल. नंतर b² - 4ac ची व्हॅल्यू सपोज 0 पेक्षा मोठी आली म्हणजे पॉझिटिव्ह आली, द रूट्स आर रियल अँड अनइक्वल, जे इक्वल नाहीत, वेगवेगळे आहेत ते असंही, पण ते रियल आहेत. त्यानंतर b² - 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आली म्हणजे निगेटिव्ह आली, मग द रूट्स आर अनरियल किंवा नॉट रियल, आर नॉट रियल असंही म्हटलं तरी चालेल. तर हे मात्र लक्षात ठेवायचं, याच्यावरती 1 किंवा 2 मार्कला प्रश्न विचारला जाऊ शकतो, राईट. त्यानंतर आहे रिलेशन्स बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स. बघा रिलेशन्स ऑफ द रूट्स, अल्फा आणि बीटा हे जे रूट्स असतात की नाही, तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ही -b अपॉन a इतकी येते. जे काही इक्वेशन आपल्याला दिलेलं असेल त्यातनं बीला मायनस साईन जोडून आपण a लिहिलं की त्याची व्हॅल्यू सम ऑफ द रूट्स इतकी येते, म्हणजे अल्फा प्लस बीटा इतकी येते. आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c अपॉन a. आता याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्यावेळी तुम्हाला असं विचारलं जातं की नाही, फाइंड a अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इफ वगैरे, किंवा अल्फा² मायनस बीटा² असं ज्यावेळी येतं त्यावेळी या प्रकारच्या फॉर्म्युलांचा यूज करायचा. आणि अशा पद्धतीचे काही प्रॅक्टिस सम्स म्हणून प्रॅक्टिस सेटमध्ये काही सम्स दिलेले आहेत, नक्कीच ते बघा, तुम्हाला त्याचासुद्धा फायदा नक्कीच होईल. आणि याच्यावरती बेस्ट असलेला एक तरी प्रश्न 1 मार्कला पण येणार म्हणजे येणारच, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा वर्ड प्रॉब्लेम असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, ते सुद्धा मी जसं अगोदर लिनियर सांगितलं त्या पद्धतीनंच आहेत. तर त्याचे वर्ड प्रॉब्लेम्स व्यवस्थित बघून घ्या. सगळे प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट जे बघितले त्याच्या बाहेर परीक्षेला येणार नाही म्हणजे नाहीच. क्वाड्रॅटिक इक्वेशनमधून तर बाहेरचे एकही सम येणार नाहीच बिलकुल. लिनियरचा येऊ शकतो कदाचित, पण क्वाड्रॅटिकचं तसं होणार नाही. पुढे बघा आता ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. याचे मॅक्सिमम मार्क्स आपल्याला दिसत आहेत 8. आपण लिनियरचे 12 बघितलेत म्हणजे 12 मार्क्स, क्वाड्रॅटिकचे 12 मार्क्स, आता ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनचे 8 मार्क्स आहेत. याचा व्हॉल्यूम थोडंसं छोटा आहे. याच्यामध्ये काय काय शिकायचं आपल्याला, टू आयडेंटिफाय वेदर द गिवन सिक्वेन्स इज अन AP. दिलेली सिक्वेन्स नंबर्सची ती AP आहे किंवा नाही, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही, अशा टाईपचा एक मार्कसाठी एक प्रश्न येत असतो, बऱ्याच वेळा येत असतो. तर त्यासाठी काय करायचं असतं, सरळ सरळ त्यांच्यातला गॅप बघायचा. D ज्याला आपण म्हणतो तो कॉमन असेल म्हणजे D असेल कॉमन फरक, तर तो AP आहे, अदरवाईज तो नाही. हे तुम्हाला माहिती आहे, तुमच्या सुरुवातीच्या एक्सरसाइजमध्ये ते दिलेलं आहे. त्यानंतर एखादं सोपं असं सिक्वेन्स दिलेली असते 14, 16, 18 इन दिस AP फाइंड A अँड D, की सोपं आहे. A म्हणजे पहिला नंबर A असतो आणि D म्हणजे नेक्स्ट मायनस फर्स्ट,
सेकंड मायनस फर्स्ट 2. तर असं ॲन्सर तुम्हाला काढायला हे सुद्धा 1 मार्कला परीक्षेला येऊ शकतं, किंवा सुरुवातीच्या 4 अल्टरनेटिव्ह जे सोडवायचे असतात ना, त्यापैकी एक चूज करायचं असतं, त्यात सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो. ओके, सोपं आहे अगदी. मग खास जे प्रश्न सुरू होतं सूत्रावर आधारित, तर ह्याचं सूत्र आहे nth टर्म ऑफ एन एपीचं, Tn इक्वल्स a प्लस ब्रॅकेट n-1 इंटू डी. डी म्हणजे कॉमन डिफरन्स, ए म्हणजे फर्स्ट टर्म, एन म्हणजे नंबर ऑफ टर्म्स. ते ह्याच्यात टाकलं की nth टर्म काढायला आपल्याला सोपं जातं. ह्याच्यावरती पण बेस्ट असलेले क्वेश्चन्स आहेत, तुम्ही ते बारकाईनं चेक करा, बघून घ्या. आणि त्यानंतर आहे शेवटचं सेगमेंट या ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये, सम ऑफ द एन टर्म्स काढण्याचा. तर सम ऑफ द एन टर्म्स म्हणजे Sn इक्वल्स n/2 ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी हा फॉर्म्युला आहे बेसिकली. पण इफ यू नो द nth टर्म मीन्स द लास्ट टर्म, म्हणजे Tn म्हणजेच लास्ट टर्म जर तुम्हाला माहिती असेल, इफ नोन, हे जर तुम्हाला माहिती असेल फर्स्ट टर्म किंवा लास्ट टर्म, इफ नोन देन Sn इक्वल्स n/2 ब्रॅकेट a प्लस l, l म्हणजे लास्ट टर्म किंवा nth टर्म. हे हा फॉर्म्युला तुम्ही यूज करून सुद्धा आन्सर काढू शकता, राईट. तर हे सुद्धा तुम्ही बघा, लास्ट टर्म जर त्या ह्याची ए पीची दिलेली असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून आन्सर काढू शकता. लक्षात राहील, खूप सोपं. पुढे ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये सुद्धा वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आपण सुरुवातीच्या लेसनपासून लिनियरपासून क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या नंतर ॲरिथमेटिक आहे, त्यातसुद्धा आपण काय बघितलं आहे, वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. हे ध्यानात ठेवायचं. वर्ड प्रॉब्लेम ऑलमोस्ट सगळीकडे तुम्हाला सापडतील. ओके, त्यामुळं ह्याला करत राहायचं व्यवस्थित. तर वर्ड प्रॉब्लेमसुद्धा ॲरिथमेटिक प्रोग्रेशनचे तुम्हाला कमीत कमी 3 मार्क्स देतील. 4 मार्कला क्वचितच येऊ शकेल, पण 3 मार्कपर्यंत वर्ड प्रॉब्लेम्स ॲरिथमेटिकचे येतात. टोटल त्याचे 8 मार्क्स आहेत विथ ऑप्शन्स, राईट. देन फायनान्शियल प्लॅनिंग हा सुद्धा अत्यंत सोपा लेसन आहे. याच्यामध्ये सुद्धा 8 मार्क्स आहेत. आणि 8 मार्कमध्ये काय, पहिला तर तुम्हाला GST असेल एखाद्या वस्तूची, सपोज अँड आर्टिकल इज सोल्ड ॲट 28% GST, फाईन CGST आणि SGST. अत्यंत सोपे प्रश्न असतात, फार सोपे, अगदी ते मुफ्त मिळणारे मार्क्स आहेत. तर जेवढं GST असेल त्याच्या हाफ करायचं CGST आणि SGST. सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला अर्धा GST वाटून घ्यायचा असतो. म्हणून एखादी आर्टिकल, एखादी वस्तू, हा पेन आहे सपोज, या पेन जर मी काही रुपयानं विकला आणि त्याच्यावरती मी 14% जर का टॅक्स भरलेला असेल, तर 7% स्टेटच्या वाट्याचा आणि 7% सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वाट्याचा असतो. तर हे एवढं लक्ष ठेवलं तर तुम्ही कोणतेही गणित त्यावरची सोडवू शकता. तर GSTवरती काही प्रश्न असतात. त्यानंतर बघा शेअरबद्दल काय असतं, फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू. एखादी वस्तू तिची फेस व्हॅल्यू म्हणजे मूळची ठरलेली किंमत, आणि त्यानंतर मार्केटमध्ये तिची कमी किंवा जास्त झालेली किंमत जी असते ती MV असते. आणि तुम्हाला मग त्यानंतर ROR काढायचा असतो. ओके, तर ROR हा MVवरती काढायचा असतो. त्यानंतर ब्रोकरेजसुद्धा MVवरती काढायचं असतं. ब्रोकरेज म्हणजे दलाली, ज्या कंपनीकडून, जी एखादी कंपनी असते, दलाल कंपनी असते, ती आपले शेअर विकून देते किंवा खरेदी करून देते, तर तिला त्याच्या बदल्यामध्ये काही पैसे आपल्याला द्यावे लागतात. त्याला ब्रोकरेज असं म्हणायचं, राईट. त्यानंतर हा ब्रोकरेज काढत असताना बाईंग आणि सेलिंगच्या वेळी वेगळा असतो. बाईंगच्या वेळी म्हणजे तुम्ही वस्तू जर का विकत घेता एखादी वस्तू, तर तिची जी काही मार्केट व्हॅल्यू असेल त्यामध्ये प्लस करायचं ब्रोकरेज ऑफ MV जेवढी असेल त्या MVचा किती पर्सेंट, 2% वगैरे जे काय असेल, तर ते 0.2% किंवा 2% वगैरे जे काय असेल, पुस्तकात दिलेलं आहे ते, तर तो ब्रोकरेज ह्या MVमध्ये ॲड करायचा, म्हणजे तुम्हाला बाईंगच्या वेळेचा ब्रोकरेज द्यावा लागेल. आणि सेलिंगच्या वेळी MVमधून ब्रोकरेज मायनस होतो, एवढं मात्र ध्यानात ठेवायचं. एवढं लक्ष ठेवलं तर तुमचे सगळे गणिते यातले तुमचे करेक्ट येणार आहेत. तुम्हाला यात काहीही अवघड वाटणार नाही. मग येते बघा प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटी हा असा लेसन आहे की यात एकही मार्क लूज करता कामा नये, एकही मार्क आपला जाता कामा नये, अशा पद्धतीचा हा अत्यंत सोपा सुलभ असा हा लेसन आहे. ह्याचे मार्क्स इतरांच्या म्हणजे जे लिनियर, क्वाड्रॅटिक, स्टॅटिस्टिक्स यांच्या तुलनेमध्ये कमी आहेत, 8 आहेत. पण ते 8 मार्क हे पक्के आहेत. त्यात तुम्ही मार्क्स गमवू शकत नाहीत, गमावण्याची तुम्हाला संधीच नाही आहे. इतकं सोपं आहे. सॅम्पल स्पेस समजून घ्यावा लागतो, इव्हेंट समजावी लागते आणि प्रोबॅबिलिटी समजून घ्यावी लागते. तर ज्यावेळी ते असं म्हणतात की एक डाय आहे, डाय माहिती आहे ना, डाईस,
ते आपण फेकलं तर वरच्या सरफेसवरती एक येण्याची शक्यता किती आहे, प्रोबॅबिलिटी किती आहे. तर अगोदर आपल्याला काय करावं लागतं, एकूण सरफेसेस किती आहेत म्हणजे एकूण किती संभाव्यता आहेत, तर त्याला सॅम्पल स्पेस म्हणायचं. एकूण इव्हेंट किती आहेत त्या सॅम्पल स्पेस. मग तिथे नंबर ऑफ एस किती असणार, 6 असणार. त्यातलं आपल्याला हवं असलेलं काय, वरचा सरफेसवरती एक किंवा मग 3 पॉईंट असलेला सरफेस, म्हणजे 3 नाही येणार इव्हेंट एकच आहे. इव्हेंट एकच आहे कारण 3 पॉईंट दिसतील असे सरफेस किती आहेत, 6 पैकी एकच आहे, म्हणून 1 इज द इव्हेंट दॅर. सो लेट दॅट इव्हेंट बी ए, नंबर ऑफ ए बी 1. मग प्रोबॅबिलिटी काढताना फॉर्म्युला काय असतो, प्रोबॅबिलिटी इक्वल्स नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस दॅट इज इक्वल टू 1/6. 6 पैकी एक संभाव्यता आहे, प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हाला हवं असलेलं सरफेस वरती मिळेल. अशा पद्धतीचे ह्या कन्सेप्ट्स आहेत. ह्या कन्सेप्ट्स तुम्हाला समजायला सोप्या जातील, तुम्ही बघा व्यवस्थित अगदी. त्यानंतर बघा कॉईन्स. आता क्वेश्चन्स कशावरती असतात, मोस्टली क्वेश्चन्स असतात बघा कॉईन्सचे. एक कॉईन टॉस केला, 2 कॉईन टॉस केले, राईट. समजा एक कॉईन टॉस केला तर काय मिळेल तुम्हाला, एस म्हणजे सॅम्पल स्पेस काय मिळेल, एच किंवा मग टी मिळेल, हेड किंवा टेल. पण जर तुम्ही 2 कॉईन्स टॉस केले, 2 कॉईन्स, तर मग एस काय मिळेल, पहिल्यावरती एच टी, दुसरी संभाव्यता की पहिल्यावरती टी, दुसऱ्यावरती एच, तिसरी संभाव्यता दोघांवरती एच एच, आणि चौथी संभाव्यता आहे की दोघांवरती टेल टी टी. म्हणजे नंबर ऑफ एस इथे होतील 4, इथे होतील नंबर ऑफ एस बरोबर 2. हे तुम्हाला करावं लागतं, अगदी सोपं आहे. त्यानंतर डाईसचे क्वेश्चन्स असतात, 6 सरफेस जे मी यापूर्वी थोडंसं सांगितलं, आणि त्याच्यानंतर प्लेईंग कार्ड्स असतात, त्याचे क्वेश्चन्स असतात. त्या प्लेईंग कार्ड्समध्ये कुठले कुठले असतात बघा, आपण मराठीमध्ये म्हणतो की नाही, बदाम, इस्पिक, चौकट, किल्वर, आहे की नाही. तर ते इथे नसून इथे इंग्लिशमध्ये नावं असतात त्यांची, हार्ट, बरोबर आहे, डायमंड, चौकट, क्लब, ब्लॅक कलरचं असतं. हे ॲक्च्युली मी कलरमध्ये काढायला पाहिजे होतं, ठीक आहे दाखवतो, तुम्हाला समजायला सोपं जाईल. हार्ट आहे, डायमंड आहे, रेड असतात हे, क्लब ब्लॅक सापडेल, आणि स्पेड असतो हा, असा ब्लॅक कलर आहे पूर्ण. तर हे किती असतात मग, हार्ट किती असतात त्याच्यामध्ये, हार्ट असतात बघा 13, हे 13, हे 13 आणि हे 13, असे टोटल किती झाले बघा. हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. 52 कार्ड्स असतात प्लेइंग, म्हणजे पत्ते किती असतात, साधारण सगळे पत्ते 52 पत्ते असतात. आता या 52 पत्त्यामध्ये पण रचना कशी असते बघा, एक्का म्हणजे 1 आहे की नाही, 1 2 3 असं करत 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 9 पर्यंत असतात, सॉरी 10 पर्यंत असतात. आणि 10व्याच्या नंतर मग इथे जॅक येतो बघा, 11वा, 12वा क्वीन, बरोबर आहे, आणि 13वा काय येतो, किंग. म्हणजे या हार्टमध्ये फेस कार्ड किती आहेत बघा, फेस कार्ड, हे सगळे फेस कार्ड आहेत. मग त्यांनी परीक्षेत जर विचारलं की 52 पत्त्यांपैकी एक रेड कलरचा फेस कार्ड काढला, तर रेड कलर 2 आहेत, तर इथले फेस कार्ड या हार्टचे किती आहेत, 3, आणि चौकटचे किती येतील 3, 11 12 13, जॅक, क्वीन आणि किंग. फेस कार्ड का बरं, कारण यांचे चेहरे दिसतात बघा त्या पत्त्यांच्या कार्डवरती, म्हणून त्याला फेस कार्ड म्हणायचं. म्हणजे टोटल किती झाले 6, मग 6/52, कारण टोटल 52 कार्ड्स घेतले होते ना आपण करायला, तर 6/52 विल बी द प्रोबॅबिलिटी, हे ध्यानात असू द्या. तर याचे पण असंच आहे, याचं पण तसंच आहे सेम. तर याचे 3 फेस कार्ड आहेत, नंबर किती आहेत, 1 to 10. The number cards are 1 to 10 प्लस 3 फेस कार्ड. तर 3 फेस कार्ड कुठले, एक जॅक, दुसरं क्वीन आणि तिसरं किंग, सेम यांच्यासाठी सुद्धा. ओके, तर हाच पॅटर्न इकडे लागू होतो.
ओके. क्लबला सुद्धा. तर असं जर का 52 पत्त्यांच्या कार्डची जर आपल्याला परफेक्ट माहिती असेल की कुठलं कार्ड आहे, फेस कार्ड किती आहेत, तर टोटल फेस कार्ड बघूया आपण किती आहेत बरं. इथे 3 3 3 3 3 4 जा 12. मग त्याने जर असं म्हटलं की एक वेल शफल्ड डेक ऑफ कार्डमधून एक कार्ड काढलं ते की फेस कार्ड आहे, एकच कार्ड हां, विच इज फेस कार्ड. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग द फेस कार्ड दॅन. तर फेस कार्ड टोटल किती आहेत मग, कारण कुठलंही म्हटलं त्याने असं पर्टिक्युलर सांगितलं नाही आहे, तर असे 12 आहेत ना. मग 12/52 म्हणजे 12/52 विल बी द आन्सर. आणि त्याला परत रिड्यूस करणार तुम्ही. 2 6 जा 2 26 जा, परत 2 3 जा 2 13 जा, 3/13. करेक्ट आहे. एम राईट अ नॉट. येस. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे हे सगळं करू शकता. हे ध्यानात असू द्या, हे विसरता कामा नये. याने काय होईल माहिती आहे, प्रोबॅबिलिटीचे सगळे सम्स तुमच्या अत्यंत सोपे जातील. त्यानंतर बघा स्टॅटिस्टिक्स. परत एकदा बघा मार्क्स, लिनियर इक्वेशन्स आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन इतकेच मार्क्स आहेत. मॅक्सिमम मार्क्स आर 12. सो 12 मार्क्स आहेत, पण ते 12 मार्क्ससाठी थोडीशी मशक्कत जास्त आहे, इथे थोडीशी मेहनत जास्त आहे. लिनियर आणि क्वाड्रॅटिकपेक्षाही जास्त मेहनतीचा हा थोडासा सम आहे, टॉपिक आहे. पण सिस्टमॅटिक स्टडी केलं तर यातले सुद्धा मार्क्स अजिबात जात नाहीत. खूप सोपं आहे ते मिळवणं. त्यासाठी बघा 3 गोष्टींवरती आपल्याला भर द्यावा लागतो. मीन, मोड, मीनच्या नंतर मोड आणि मग मीडियन. तर मीनमध्ये 3 मेथड असतात मीन काढण्यासाठी. डायरेक्ट मेथड असते एक्स बार इक्वल्स समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. तर तो टेबल वगैरे ड्रॉ करून तुम्हाला पुस्तकात जसं दिलं आहे त्या पद्धतीने ते करायचं आहे. किंवा यानंतर तुम्ही आता सारथीमध्ये माझ्यासोबत शिकणार आहात, तर मी हे सगळं तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तुम्ही माझ्यासोबत जर अभ्यास केला, मी सांगेल तसं तसं जर बघितलं, ते सम्स बघितले, परीक्षेत तुम्ही 40 पैकी 40 मार्क्स घेणार ही गॅरंटी आहे. सारथीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही फक्त रेग्युलरली सगळे क्लास अटेंड केले आणि जे शिकवलं गेलं आहे त्याची चांगला सराव घरी केला. फक्त सराव म्हणून, प्रॅक्टिस म्हणून थोडंसं केलं की विसरू नये यासाठी. नवीन काहीही करायची आवश्यकता पडत नाही. तुम्हाला आपोआप एखादा सम बाहेरून जरी आला तर तुम्ही एवढं नॉलेज गेन केलेलं असतं की तुमचं अप्लाय ते म्हणजे मिळवलेलं नॉलेज तुम्ही तिथे अप्लाय सहज करून सगळे मार्क्स फेच करू शकतात, सगळे मार्क्स खेचून आणू शकतात. तर त्यामुळं फक्त तुम्ही काय करा की नुसता व्हिडिओ बघून थांबू नका. या व्हिडिओ तर खूप सोप्या पद्धतीने समजतं आहे असं, पण या व्हिडिओला समजून घेऊन सुद्धा त्यानंतर अभ्यास कसा करायचा त्यासाठी सारथी हे जॉईन असलंच पाहिजे. तुम्ही जॉईन करायचं आहे, तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना सांगायचं आहे की सारथी जॉईन करा. सारथी जॉईन केलं की आपले मार्क्स पक्के, आपण परफेक्टली सगळे मार्क्स घेऊन, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क घेऊन आपण आपला यशाचा मार्ग जबरदस्त बनवणार. ओके. तर त्यातला मीन आहे, मीनची मेथड दाखवली आहे मी, डायरेक्ट मेथड आहे. दुसरी आहे अज्युम्ड मीन मेथड. त्यामध्ये डी बार काढायचा असतो. मग त्यात नंतरची स्टेप असते समेशन ऑफ एफ आय डी आय आपण समेशन एफ आय, आणि मग लास्ट स्टेप असते मीन इज इक्वल टू ए अज्युम मीन प्लस डी बार. हे केलं की तुम्हाला अज्युम मीननी आन्सर निघणार. त्यानंतर स्टेप डेव्हिएशन, हा ओ चुकून पडला, स्टेप डेव्हिएशन मेथड आहे, त्याला यू बार असं म्हणतात. दॅट इज वॉट समेशन ऑफ एफ आय यू आय अपन समेशन ऑफ एफ आय, देन मीन इज इक्वल टू ए प्लस यू जी. हा जो असतो ना GCD असतो, म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असतो सगळ्या डी बारचा मधल्या. त्यामुळे काही नाही, त्याची व्हॅल्यू ठरलेली असते, ती व्हॅल्यू बघायची, ठेवायची वगैरे आणि सगळे आन्सर काढायचे. खूप सोपं आहे ते, काहीही अवघड नाही. त्यानंतर तुम्ही शिकणार बघा याच्यामध्ये मीडियन. तो भाई मीडियन के अंदर क्या होता है, एल म्हणजे लोअर लिमिट असतं त्या क्लासची. जो मीडियन क्लास तुम्हाला सापडतो की नाही. आता मीडियन क्लास कसं शोधायचं ते पण खूप सोपं असतं. शेवटी ज्यावेळी तुमचे एन आकडा काढायचा असतो, एन म्हणजे एक शेवटचा आकडा असतो कॉलममध्ये, तो मिळाला की त्याला डिवायडेड बाय 2 केलं की मग प्रत्येक हॉरिझॉन्टल रोला जाऊन विचारायचं की बाबा तुझी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा जास्त आहे का, तिथं थांबायचं आणि त्याला करायचं मीडियन क्लास. त्या मीडियन क्लासच्या शेवटी सुरुवातीला जे 2 नंबर दिलेले असतात, एक लोअर लिमिट आणि एक अप्पर लिमिट. त्यातलं लोअर लिमिट इज द व्हॅल्यू ऑफ एल. मग N/2 ची व्हॅल्यू इथेच. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी म्हणजे
त्याच्या जस्ट अगोदर मिडियम क्लासच्या वरची जी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी असते ती इथे लिहायची असते आणि तो जो क्लास आहे मिडियम क्लास त्याची जी फ्रिक्वेन्सी इथे एफ लिहायची असते आणि एच म्हणजे क्लास विड्थ. तर या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला स्टॅटिस्टिक्समध्ये अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने मी सगळं समजून सांगेल. तर तुम्ही फक्त ई सारथी जॉईन करायचं आहे न चुकता न विसरता, म्हणजे तुम्हाला हे सगळं अत्यंत सुलभपणे समजणार आहे. मग मोड काढण्याची पद्धत काय, एल प्लस एल, एल इथे कॉमन आहे दोन्हीकडे, कन्फ्युजन होऊ नये यासाठी सांगतोय की लक्षात ठेवा. F1 मायनस F0 आपण ट्वाईस ऑफ F1 मायनस F0 मायनस F2 इंटू एच म्हणजे क्लास विड्थ एवढं केलं की मोडसुद्धा तुम्हाला मिळेल. आता हे झाले कॅल्क्युलेशनचे पार्ट. नंतर हे बघा थोडंसं ग्राफ सुरू होतो बघा, हिस्टोग्राम वगैरे. हिस्टोग्राम म्हणजे सगळे बार असे जोडलेले असतात एकमेकांना, मध्ये गॅप नसतो. बार ग्राफमध्ये गॅप असतो. आणि पाय डायग्राम द लास्ट टॉपिक ऑफ दिस लेसन. पाय डायग्राममध्ये तुम्हाला काय असतं बघा, यू हॅव दॅट सर्कल. मग इथून पुढे अँग्युलर मेजरमेंट दिलेले असतात. तर इथं समजा 45 डिग्रीचं काहीतरी आहे, ॲग्रिकल्चरवरती खर्च आहे, इंडस्ट्रीवरती खर्च आहे, असं काहीतरी दिलेलं असतं बघा. आणि इथे काहीतरी 30 डिग्री, मग 100 डिग्रीचा कुठेतरी आहे वेगळा. डिफेन्सवरती समजा एखाद्या देशाचं बघतोय मी, डिफेन्स वगैरे. मग उरलेलं लोकांसाठी वेलफेअर म्हणूया आपण याला, असं काहीतरी मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. वेलफेअरवरती खर्च झालेला आहे काहीतरी असं वाढून, हे 316 जेवढं मायनस करून तेवढं इथे येईल. आणि याला फक्त कन्वर्ट करायचं असतं आणि टोटल रुपीज दिलेले असतात. ते रुपीज 360ला मॅच होतात. म्हणजे दोन फ्रॅक्शन तुम्हाला मिळतील. एक अँगल खाली 360 इज इक्वल टू वरचा जो ॲग्रिकल्चर वगैरे जो काही पर्टिक्युलर काढायचा तो रुपीजमध्ये तो, प्लस खाली टोटल अमाऊंट. तर हे जर का सॉल्व केलं तर आपल्याला सगळ्या सेक्टरवरचे खर्च वगैरे मिळत असतात. जनरली इथे क्वेश्चन असा येत असतो की एखादा व्यक्ती आहे त्याने त्याचा मंथली इन्कम एवढा आहे, त्यातला तो एज्युकेशनवरती एवढा खर्च करतो आहे, कपड्यांवरती एवढा खर्च करतो आहे, घराचा रेंटवरती एवढा खर्च करतो आहे. ते सगळे अँग्युलर मेजरमेंटमध्ये दिलेले असतात आणि ते तुम्हाला काढायचे असतात. रुपीजमध्ये मग किती खर्च असेल ते काढा वगैरे. तर इतकं सोपं आहे ते, काहीही अवघड त्यात नाही. ते सुद्धा आहे. आणि कधी कधी काय होतं की ती फिगर दिलेली असते पाय डायग्रामची आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची असतात, ती लिहायची असतात. एवढंच फक्त करायचं असतं. त्यामुळं अजिबात इथे काही घाबरायचं काही कारण नाही. खूप सोपं असा हा लेसन आहे. स्टॅटिस्टिक्ससुद्धा थोडंसं मेहनत आहे, पण समजून उमजून व्यवस्थित केलं आणि ई सारथी जॉईन केलं की विषय संपला. मग तुम्ही माझ्यासोबत चला, मी सोबत असेल. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगेल. बोर्डमध्ये उत्तर कसं लिहावं हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगेल की आपल्या सिली मिस्टेक्सनी आपले मार्क्स जाऊ नयेत. त्यासाठी काय प्रयत्न करायचा असतो, सराव कसा करायचा, हे सगळं गायडन्स तुम्हाला मी इथे करणार आहे. ई सारथीच्या प्लॅटफॉर्मवरती ज्यावेळी तुम्हाला हे सगळं गायडन्स व्यवस्थित मिळेल तर तुम्ही, परत एकदा सांगतो, 100 पैकी 100, कारण शाळेचे 20 मार्क्स असतीलच आणि हे जर पेपरचे तुम्हाला 40 आणि 40 मार्क्स मिळतीलच मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2चे. अशा पद्धतीने तुम्ही आउट ऑफ मार्क्स सिक्युअर करू शकाल. ओके. तर अशा पद्धतीनं आपण हा सगळा इत्थंभूत म्हणजे लिनियर इक्वेजनपासून स्टॅटिस्टिक्सपर्यंतच्या सगळ्या लेसन्सचा आढावा इथे घेतला. 6 लेसन्स आणि याच्यामध्ये 12 मार्क्सला काही लेसन्स आहेत आणि 8 मार्क्सला काही लेसन्स आहेत. हे पण आपण बघितलं. ते लर्न करून टाकायचं बाय हार्ट. आपल्या डोक्यामध्ये बसला पाहिजे फिक्स की कुठल्या लेसनला सगळ्यात जास्त वेटेज ऑफ मार्क्स आहे आणि कुठल्या लेसन्सला थोडंसं कमी आहे. पण थोडंसं जरी कमी असलं तरी ते दुर्लक्ष करता येण्यासारखे नाहीत, कारण एकूण एक मार्क आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तर हा व्हिडिओ बघा, याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा, सराव करा, प्रॅक्टिस करा आणि भरपूर मार्क्स घ्या. धन्यवाद.